मित्रांनो, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून राबवली जाणारी योजना म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता जो आहे तो आता वितरित करण्यात येणार आहे का, आणि जो वेळ आणि तारीख जी आहे ती जाहीर झालेली आहे का, आणि दुपारी जो हप्ता आहे तो वितरित होणार का, या सर्व हप्त्यासंदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, सुरुवातीस आपल्या योजना करू यूट्यूब चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब बटन दाबलं नसेल तर सबस्क्राईब बटन दाबा, जेणेकरून आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब कराल, आणि सबस्क्राईब केल्याच्यानंतर बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. चला तर थेट आपण जे आर्टिकल आहे याच्यावर आलेलो आहोत आपण, आणि यात सर्वाधिक सुमारे 5.5 लाख शेतकरी एकट्या अहिल्यानगर जिल्ह्यातील आहेत, आणि विधानसभा निवडणुकीपूर्वीच पीएम किसान योजनेचा जो निधी देण्यात आला होता वितरित करण्यात आलेला होता, आणि आता 24 तारखेला पण 19 हप्ता देण्यात आलेला आहे. पण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पण हप्ता आता वितरित होणार आहे आणि वितरित केला जाणार आहे. तर निश्चित मित्रांनो, आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पण हप्ता वितरित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, कारण की अनेक दिवसापासून शेतकरी बांधवांना प्रतीक्षा लागलेली आहे. पीएम किसान योजनेच्या माध्यमातून राबवली जाणारी योजना म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याची. तर मित्रांनो, बिहारमधील भागलपूर इथून जो हप्ता वितरित करण्यात आलेला होता, नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात आलेला होता. आणि दुसरं म्हणजे मित्रांनो, राज्यातील मुख्य समारंभ म्हणजे सातारा इथे सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित जो आहे तो हप्ता वितरित करण्यात आलेला होता. राज्यातील पीएम किसान योजनेचा जो हप्ता आहे तो वितरित करण्यात आलेला होता. अनेक शेतकरी बांधवांना 19वा हप्ता आलेला आहे, आणि आता 6वा हप्ता पण त्यांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे, आणि जमा होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे, कारण की अनेक दिवसापासून शेतकरी बांधवांना ज्याची प्रतीक्षा लागलेली आहे ती आता पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर निश्चित मित्रांनो, तुमच्या खात्यामध्ये येणार का नाही हे पाहण्यासाठी आपल्याला अधिकृत वेबसाईटला भेट द्या, स्टेटस चेक करा, आणि आपण सविस्तर माहिती पाहू शकता. धन्यवाद. जय शिवराय.